हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला आज मी एकदम प्रॉपर जून असा काजूगर दाखवणार आहे. आत्ताच आम्ही इथे काढलेला आहे आणि कशा पद्धतीने काढतो हे तर तुम्हाला माहिती आहे. कुठल्या टेक्निक वापरून कसा गर काढला जातो हे पण तुम्हाला माहिती आहे. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपल्याला ऑर्डर अशा येतच जातात. तर दुकानात आहेत तर आपण सगळे जे गर आहेत ते इथेच काढतो. हे बघा चक्की वगैरे इकडे सगळे आहे. ही आहे भाताची. त्याच्यानंतर तर इथे बघू शकता मस्तपैकी आपले जे काही काजूगर आहेत ते आता काढून होतात. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, ह्या ज्या काजू आहेत ना थोड्या तुम्हाला अशा ना काळपट अशा दिसतील, म्हणजे अशा सुकल्यासारख्या दिसतील. पण आतला जो गर आहे ना एकदम प्रॉपर जून असा आहे. शेवटी मी तुम्हाला दाखवेन की कशा आहेत त्या गर ते. तर इथे बघा मी आता एका साईडने काढायला घेतल्यात काजू. ह्या ज्या एकदम अशा आंबट, म्हणजे आमच्याकडे त्याला आंबट अशा काजू म्हणतात. म्हणजे थोड्या हिरव्या आणि थोड्या सुकल्यासारख्या. तर इथे मी आता गर काढायला घेतली आहेत बघा एका साईडने. आणि मेन म्हणजे ना आम्ही असं गर आधीच काढून ठेवत नाही, कारण की जर तुम्ही आधी गर काढून ठेवलंत ना की त्याचं जे वजन असतं ते कमी होतं, त्याच्यामुळे सुकतं. जर तुम्ही फ्रीजमध्ये तसंच ठेवलात तर त्याचं जे वजन आहे ना गरांचं ते कमी होतं. समजा आपल्याकडे आज ऑर्डर, उद्या आज आली ऑर्डर किंवा 1 किलोची वगैरे, तर आपण दुसऱ्या दिवशी वगैरे काढून देतो. पण आधीच गर काढून ठेवत नाही, कारण की त्याचं वजन जे असतं ते फार कमी होतं त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे ह्या ज्या आंबटवाल्या ज्या काजू असतात ना, त्यातला आतला जो गर असतो ना, तो पण चांगला असतो. दिसायला पण एकदम शुभ्र, वरची जी काही साल असते ना, ती पण एकदम ब्राउनिश दिसते. ब्राऊन दिसली, अशी चॉकलेटी कलरची साय दिसली, की समजून जायचं की पूर्ण प्रॉपर एकदम जून असा गर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, की ह्या ज्या जून अशा काजू आहेत ना आणि ज्या काळपट झालेल्या काजू आहेत ना, यांचा जो चीक असतो ना, तो आतल्या आत मुरतो. त्याच्यामुळे जास्ती फोडताना चीक बाहेर येत नाही. तुम्हाला इथे बघायला मिळेल. एकदम आतमध्ये जो चीक आहे ना, तसा मुरतो. जशी काजू सुकत जाते, जशी साल सुकत जाते, त्याप्रमाणे आतले जे काही हे असतो, चीक असतो, तो आतल्या आत सुकत जातो. त्याच्यामुळे जास्ती येत नाही. जर तुम्ही ओल्या काजू कधी पण समजा सकाळच्याच जर आणल्या असाल आणि जर तुम्ही फोडायला घेतलात ना, तर भयंकर चीक असतो त्याला. त्यात जर तुम्ही आता ह्या बघा थोड्या काळपट झालेल्या आहेत ना, आंबट अशा काजू, तर त्यातून जास्ती चीक बाहेर येणार नाही. फक्त थोडं फोडायला थोडं हे जातं, कारण कठीण जातं, कारण की सुकलेली असते साल. त्याच्यामुळे डोळा अलगद जसं आपण ओल्या काजूंचा गर काढतो त्या पद्धतीने हलक्यावर जसा काढतो, तसा ह्यांचा पटकन डोळा फुटत नाही, कारण की जी काही वरची साल असते ते सुकली असते. त्याच्यामुळे पटकन काही गर म्हणजे निघत नाही. त्याच्यामुळे थोडा डोळा काढायला थोडा वेळ जातो आणि थोडा ताकद लावावी लागते. तर इथे गर बघा अशा मी काढून घेते आणि एकदम प्रॉपर आतमध्ये गर तयार चांगला झालेला आहे. आणि आत्ता काजू सगळीकडे झालेले आहेत. फक्त ज्या काही गावठी काजू आहेत त्या अजून एवढ्या नाही झाल्यात. पण ज्या वेंगुर्ला वगैरे आहेत, बाजारी काजू आहेत, आता आमच्या ह्या साईडला वगैरे प्रत्येकाच्या इथे त्यांनी लावलेले आहेत काजू. वेंगुर्ला 4 नंबर, 7 नंबर. त्याच्यामुळे आता त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. आणि ह्या ज्या काजू आहेत ना, जशा लवकर लागतात ना, त्याच पद्धतीने लवकर उलगतात. उलगतात म्हणजे काय, तर थोडक्यात काय संपुष्टात येतात, म्हणजे संपतात. तर आपल्या पण अजून बऱ्यापैकी आहेत, अजून काय कमी नाही झाल्या. पण एक ह्या महिन्यापर्यंत काजू आपल्या बऱ्यापैकी, नंतर मग असणार, पण त्यांचा जो काही भर असतो ना थोडा कमी होणार. तर हे बघा मस्त असे गर बघा कसे निघतात. काही गर तुटतोय सुद्धा, पण ठीक आहे, काय हरकत नाही. कारण काढताना कसं म्हणजे काय आपण. तर हे बघा मी दाखवते तुम्हाला परत. हे बघा, हा बघा असा धागा असतो ना, हा बघा एक धागासारखं तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आतमध्ये सालीला अटॅच असतं. कुठे, तर जो डोळा असतो ना त्याला हे अटॅच असतं. जेव्हा तुम्ही डोळा फोडाल ना काजूचा, तेव्हा आतली जी बी आहे ना ती सैल होते आणि हे जे तुम्हाला दिसते ना धाग्यासारखं, हे आतमध्ये अटॅच असतं. ते एकदा डोळा काढलात की आतली जी काजूचा गर आहे तो एकदम सैल होतो आणि इझिली काजू बाहेर येते. तर अशा पद्धतीने हे आपले असे गर काढले जातात. एकदा आपण डोळा काढला की नंतर मग काजू पिचकायला काहीच असं हे मोठं काम नसतं, पटकन होतात. तर अशा पद्धतीने हे सगळा पापुद्रा असतो, म्हणजे धागा असतो, तो आपल्याला काढावा लागतो. तर हे असे सगळे गर आपण काढलेले आहेत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला एकदम जून, म्हणजे एकदम जून काजूगर दाखवावा. तर हे तुम्ही जरी आता उन्हात जरी सुकवलेत तरी असे तुम्ही सुकवू शकता. असे पण जे काजूगर असतात ना, अख्खे काजूगर, ते पण उन्हामध्ये सुकवले जातात आणि नंतर मग साली वगैरे काढून तुम्ही भाजी वगैरे करू शकता. तर असे पण हे सुकवले जातात. हे जरी आता मी उन्हात जरी ठेवले तर तरी 2 दिवसांनी हे चांगले सुकून त्यांचे गर पण चांगला येईल. तर बघा किती भारी दिसत आहेत बघा एकदम.
हे आत्ता काढलेले आहेत ताजे एकदम, तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. सो आपण जे पहिले जेव्हा गर काढलेलं नुकतेच पहिली ऑर्डर आपल्याला 5 किलोची होती, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलंत ना ते एकात दुसरा आपला गर असा कोवळा होता आणि वरची जी साल होती ती थोडी व्हाईट होती, त्याच्यामुळे थोडा गर आहे ना कोवळा होता. पण हा गर अजिबात तुम्हाला कोवळा बघायला भेटणार ना, हा एकदम ब्राऊन आणि एकदम तयार असा गर आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओच्या खाली हाईप बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.